माननीय व्यासपीठ आणि मित्र हो, सर्वप्रथम मला सहकारी चळवळीमध्ये आणि या क्षेत्रामध्ये मला बोलवलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मीच तुमचा आभारी आहे. ह्याचं कारण असं की माझा सहकारी चळवळीवर प्रचंड विश्वास आहे आणि मला असं वाटतं की मी एक अनर्थ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेतले बरेच प्रश्न मांडलेले आहेत. शिक्षण, आरोग्य, वेगवेगळे प्रश्न काय आहेत. अगदी 1947 पासून आपल्या अर्थव्यवस्थेत काय चुका झाल्या, आपण दुर्लक्ष कुठल्या गोष्टींकडे केलं, विशेषतः शिक्षण, आरोग्य आणि इतर अनेक, ते कसं सुधारलं पाहिजे आणि त्याकरता मॉडेल्स बनवण्याचं माझं काम चालू आहे. त्या मॉडेल्समध्ये सहकार किंवा कोऑपरेटिव्ह हे अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे तुम्हाला माहीत कदाचित असेल नसेल मला कल्पना नाही, पण अनेक कोऑपरेटिव्ह आज बिलियन्स ऑफ डॉलर्सच्या कोऑपरेटिव्ह आज उभ्या आहेत स्पेनमध्ये आणि इतर अनेक देशांमध्ये. आणि त्या मोठ्या कॉर्पोरेट, प्रायव्हेटली ओन कॉर्पोरेट्सची टक्कर देत आहेत आणि त्या कोऑपरेटिव्ह अतिशय चांगल्या चाललेल्या आहेत आणि अनेक क्षेत्रांमध्ये. त्यामुळे मला कोऑपरेटिव्ह हे उद्याच्या अर्थव्यवस्थेचं, समाजव्यवस्थेचं मोठं एक भवितव्य दिसतं आहे, एक आशा दिसते आहे मला सगळ्याच क्षेत्रांमध्ये. म्हणजे फक्त अमूल वगैरे आपल्याला माहिती असतात, पण इतर अनेक बँका, अनेक क्षेत्रांमध्ये कोऑपरेटिव्ह हेच पुढे खरं आपल्याला नेईल. आणि त्यामुळे तुम्ही सगळे मला इथे भेटलात आणि तुम्ही त्या चळवळीचे एक मोठा भाग तुम्ही आहात. त्यामुळे मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो आणि मला इथे काही गोष्टी मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा आभार मानतो. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोऑपरेटिव्ह याच्यात काय फायदा होईल याविषयी बोलणं अवघड आहे. कारण काय आहे की कुठल्याही कंपनीमध्ये फायदा होईल तसंच कोऑपरेटिव्हमध्ये होईल. म्हणजे कोऑपरेटिव्हचं स्ट्रक्चर जे आहे ओनरशिपचं, की एका पर्टिक्युलर ओनरनी, मी टाटा, बिर्ला, अंबानी कोणी जर का असेल, त्याच्याऐवजी कोऑपरेटिव्हनी तुम्ही जर का काढलं एखादं कुठली गोष्ट म्हणजे, तर त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर काही वेगळा होतो अशातला भाग नाही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर त्या उद्योगामध्ये किंवा शेतीमध्ये होतो हा महत्त्वाचा भाग आहे. मग ती शेती कोऑपरेटिव्ह जर का केलेली असेल, आज तर माझं म्हणणं आहे की कोऑपरेटिव्हशिवाय शेतीत आणि इतरही उद्योगात जसं साखर आणि इतर अनेक उद्योगात आपल्याला पर्यायच नाही असं माझं म्हणणं आहे. पण त्याच्यात अर्थकारणात आपण शिरायला नको आहे सध्या. पण मुख्य म्हणजे असं की ह्या AI मुळे त्या उद्योगातच बरीच प्रगती होणार आहे, फक्त कोऑपरेटिव्हमध्ये नाही. हे मला पहिल्यांदा मुख्य म्हणजे सांगायचं. आता उदाहरण शरद पवारांच्या बारामतीमध्ये त्यांनी जे एक्सपेरिमेंटेशन केलेलं आहे, त्या एक्सपेरिमेंटेशनमध्ये त्यांनी आत्ता 1000 शेतकऱ्यांना त्यांनी बरोबर घेऊन काम केलं आहे. आणि त्यात मायक्रोसॉफ्टनी बरीच मदत केलेली आहे. मायक्रोसॉफ्टचं त्यांनी सॉफ्टवेअर पण वापरलेलं आहे. पण त्यामध्ये त्यांनी जमिनीमध्ये सेन्सर्स बसवलेले आहेत. त्या सेन्सर्समधनं डेटा गोळा करणं, त्यानंतर ड्रोन्सनी अनेक गोष्टी करणं आणि त्यानंतर त्या डेटाचं ॲनालिसिस करून, आज उदाहरणार्थ डिजिटल ट्विन्समध्ये शेतीमध्ये तुम्हाला त्या शेतीचं सगळं प्लॅनिंग करता येतं. आणि ते प्लॅनिंग करून कसं काय पेरावं, कुठे काय ते कापणी करावी, केव्हा त्याची पेरणी करावी, कापणी करावी, आणि या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग तुम्ही प्रत्यक्ष शेतात न जाता, कारण शेताची सगळी माहिती तुम्हाला सेन्सर्सकडे मिळालेली असते. ते सुपीकता किती आहे, किती पाणी शोषून घेतो, किती पाऊस पडेल, किती खतं घालायची, किती काय, सगळं तुम्हाला ते प्लॅनिंग करता येतं. मग प्रत्यक्ष खतं घालणं, प्रत्यक्ष बी पेरणं, हे सगळं ड्रोन्सच्या मार्फत तुम्हाला करता येतं आणि किंवा ट्रॅक्टर्स वापरून. आणि नंतर मग तुम्हाला प्रत्यक्ष कापणी जी आहे ती पुन्हा ड्रोन्स आणि रोबोट्स वापरून तुम्हाला ती कापणी करता येते. इंग्लंडमध्ये अशी काही शेतं आहेत की ज्या ठिकाणी एक माणूस अनेक महिने किंवा अनेक वर्ष जातच नाही, सगळं तिकडनं प्लॅनिंग करतो आणि सगळे संपूर्ण ड्रोन्स आणि सेन्सर्स आणि रोबोट्स हे सगळं मॅनेज करतात. क्वचित तो आपला फेरफटका मारतो व्यवस्थित चाललं आहे की नाही, पण बाकी सगळा डेटा त्याला येत असतो. जसं इथे आहे बारामतीला, तसंच तो डेटा येत असतो त्या जमिनीतनं. सारखा जमिनीचा कस बदलला, काही बदलला तरी सेन्सर्समधून त्यांना कळतं, प्लॅनिंग करता येतं आणि प्लॅनिंग केल्यानंतर त्याची कापणी पेरणी सगळं होतं. तर हा AIचाच भाग आहे. सांगण्याचा मुद्दा असा की हे जरी प्रायव्हेट शेत असतं अनेक एकर्सचं, तरीसुद्धा हीच टेक्नॉलॉजी वापरता आली असते. त्यामुळे कोऑपरेटिव्हमुळे हे वापरता आलं
असं म्हणण्याला काही फार अर्थ नाही आहे. पण ए आयचा काय परिणाम होईल याच्याविषयी मात्र मी थोडंसं बोलणार आहे. आणि तर पहिली गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये प्रचंड फरक पडणार आहे. मी माझं 76वं वय चालू आहे, पण मी वयाच्या 73व्या वर्षी मला लक्षात आलं 2-3 वर्षापूर्वी 2022 सालानंतर म्हणजे ChatGPT सुरू झाल्यानंतर विशेषतः त्यावेळी लक्षात आलं की हे भयानक प्रकरण आहे आणि ह्यांनी मोठ्या प्रमाणावर सगळ्या क्षेत्रामध्ये नुसता परिणाम नाही, धुमाकूळ घालणार आहे हे क्षेत्र. हे लक्षात ठेवा आणि तुमच्या मुलांना सांगा. खडबडून जागे होण्याचे हा प्रकार आहे की त्या सगळ्या क्षेत्रामध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला घाबरून सोडायला आलेलं नाही आहे, पण तुम्हाला मी एक उदाहरण म्हणून फक्त सांगतो की म्हणजे एक एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काय होण्याची शक्यता आहे हे तुम्हाला सांगण्याकरता मी तुम्हाला एक हे करतो बरं का. मी तुम्हाला लक्षात येईल की आता तुम्ही जर का ChatGPTला सांगितलं कुठल्याही माणसाचं नाव देऊन की ह्याच्यावर कविता कर, तर तो काही बंडल मारतो, तो खूप चांगला आहे सांगून तो काही करू शकतो तो. पण ChatGPTला डेटा दिलेला असतो सगळ्या इंटरनेटचा. आणि लकीली माझी आता 70 पुस्तकं झालेली आहेत, पुढची 17 प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. मला गणितात पहिली ते IIT पर्यंत एकही मार्क माझा गेला नाही वगैरे. आणि मी इकॉनॉमिक्सवरती माझी 3-4, बायोलॉजी होती 6, सायकोलॉजीवरती 10, मॅथमॅटिक्सवरती 3 वगैरे अशी बरीच पुस्तकं आहेत. त्या सगळ्या पुस्तकांचं त्याला माहिती आहे ChatGPTला. त्याची टायटल्स माहिती आहेत, त्याचे रिव्ह्यूज माहिती आहेत, त्याचं सगळं पूर्ण त्याची कल्पना आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरती मी 4 पुस्तकं लिहिली इंग्लिशमध्ये, ती अर्थात ती चायनीजमध्ये भाषांतर झाली, जगभर मिळतात, कोरिया, तैवान, सिंगापूर वगैरे, मोठमोठे ऑपरेटिंग सिस्टम्स वगैरे. हेही त्याला माहिती आहे. हे सांगण्याचं कारण तुमच्या लक्षात येईल कारण तो शिकलेला आहे. तर माझ्याविषयी एका माझ्या फॅननी एक कविता करायला सांगितली ChatGPTला आणि ती कविता त्यांनी हिंदीमध्ये केली. आता हिंदीमध्ये म्हणजे माझं हिंदी फार वाईट आहे कारण मी बोर्डामध्ये 16वा आलो होतो पूर्ण राज्यामध्ये, पण मला हिंदीमध्ये 100पैकी 43 मार्क होते. कारण मी 50 जरी मिळाले असते तरी मी पूर्ण पहिला नंबर माझा आला असता. आणि कारण मी वाक्प्रचार त्यांनी लिहायला सांगितला होता. मी लिहिलं की मैं तुमको पुकार रहा था लेकिन तुम मेरी तरफ ढुंकी भी नाही म्हणून. तर त्यामुळे मास्तरांनी प्रयत्न केले पण काही जमलं नाही. त्यामुळे मला 100पैकी 43 मार्क पडले. पण सांगण्याचा उद्देश असा की कविता करायला सांगितली तर ती हिंदीतनंच केली. आता कविता तर मला वाचून आणि त्यांनी जेव्हा तुम्ही ChatGPT वापरला असेल दिल्या फटाफट फटफटफट करणार. एवढा प्रचंड बिलियन्स ऑफ पेजेसमधनं हजारो लाखो कादंबऱ्या, लाखो विकिपीडियाचे पेजेस, आपले बायोडेटा, आपल्या चॅट्स, आपले सेन्सर्सचा डेटा, हा सगळ्या डेटामधनं तो काही सेकंदांमध्ये आपण विचारल्यानंतर लिहायला लागतो. हे केवढं प्रचंड आश्चर्य बघा. हे 2022 साली GPT-2 आला आणि तेव्हा मी खडबडून जागा झालो आणि 4 पुस्तकं मागे आहेत, ते जरूर मी सांगणार त्याच्याविषयी. इतकं महत्त्वाचं आहे हे तंत्रज्ञान आपल्याला. निदान त्याच्यामुळे काय परिणाम होणं हे समजून घेणं, की ते नाही समजलं तर तुम्ही चक्क फेकले जाल असं मला सांगायचं आहे. म्हणजे AI ज्याला माहिती आहे की जो वापरतो तो मनुष्य AI ज्याला माहीत नाही किंवा जो वापरत नाही त्याला रिप्लेस करेल. म्हणजे AI माणसांना रिप्लेस करणार नाही, पण ज्याला AI माहिती आहे आणि जो वापरतो आहे तो ज्याला AI माहीत नाही आणि ज्याला कल्पना नाही त्या माणसांना तो रिप्लेस करेल, ह्याच्यात अजिबात शंका नाही. म्हणजे त्यामुळे तुम्हाला ते टेक्नॉलॉजीची लिमिट्स काय आहेत, लिमिटेशन्स काय आहेत, ते काय करू शकतं ह्याची तुम्हाला जाणीव आणि कल्पना असलीच पाहिजे. टिकायचं निदान मुलांना तरी सांगा. माझीच पुस्तकं वाचली पाहिजे तरी कोणाचीही वाचा, पण कोणाचे कुठलेही कोर्स करा, पण त्याची नक्की जाणीव असली पाहिजे. आता ही कविता वाचून दाखवतो. ही कविता वाचून दाखवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की उद्याच्या जगात कवींचं काय होणार आहे, स्क्रिप्ट रायटर्सचं काय होणार आहे. तर का 5 सेकंदात तू ही कविता करू शकत असेल. अच्युत गोड बोले ज्ञान का सागर, अच्युत गोड बोले नाम है बड़ा, शब्दों का जादू ज्ञान की धारा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात. बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कभी कोई मात, मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान में समाई. संगणक, गणित, अर्थशास्त्राला माहिती मी ह्याच्यावर पुस्तकं लिहिले. अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले. का माझ्या पुस्तकाच्या रिव्ह्यूमध्ये मी खूप सोपं करून सांगतो असं बरंच आहे. मराठी में तूने गढ़ा ज्ञान, हर पन्ने में है नई उड़ान, तूने जो बोए वो बीज उगे, हर पीढ़ी पे विचारों से जुड़े, समाज की चिंता हर दर्द समझा वगैरे वगैरे.
आता हे 5 किंवा 6 सेकंदात त्यांनी कविता केली, मी बेशुद्धच पडलो. त्यानंतरचं महत्त्वाचं आहे, त्यानंतर धनंजय नावाच्या माझ्या एका फॅननी ह्याला चाल लावायला सांगितली. ती त्यांनी 5 सेकंदात 5 सेकंदात, प्लीज अंडरस्टँड, टाईप केल्यानंतर 5 सेकंदात हे गाणं कॉम्पोज करून त्यातलं मधलं इंटरल्यूडचं म्युझिक आणि त्यानंतर तो आवाज ऐका तुम्ही. म्हणजे मी काय एवढा मोठा मनुष्य नाही की माझ्याकडे कोणीतरी असं म्युझिक स्टुडिओ बुक करेल आणि काही कोटी रुपये, तुम्हाला माहिती आहे म्हणजे अरिजित सिंग कोण किती कोटी घेतात एका गाण्याला, कित्येक कोटी देऊन ते इन्स्ट्रुमेंटलिस्ट किंवा म्युझिक स्टुडिओ बुक करून हे गाणं तयार केलं, त्याला चाल लावेल, म्युझिक डिरेक्टरला पैसे द्यावे लागतील. हे याच्याकरता जेवढे पैसे खर्च करावे लागतील तेवढे पैसे खर्च करण्याकरता मी मोठा नाही. पण चॅट जीपीटी याच्या टूलला जेव्हा सांगितलं की याला चाल लाव, तेव्हा त्यांनी चाल लावली आणि ही ऐकून तर मी बेशुद्धच पडलो. कारण त्यानंतर म्हटलं आता म्युझिक डिरेक्टरचं काय होईल उद्याच्या जगात, म्युझिक स्टुडिओजचं काय होईल, गायकांचं काय होईल, वादकांचं काय होईल, तुम्हीच बघा. हे 2024-25ची गोष्ट आहे. 2030 आणि 35 साली काय होणार आहे जगाचं चित्र, हे एंटरटेनमेंटचं सांगतोय मी. पुढे इतर गोष्टींच्याविषयी बोलेन मी, पण त्या काय होणार आहे लक्षात घ्या. हे त्यांनी काही सेकंदात ही चाल लावून दिली. म्हणजे जानकी धरा विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात. बचपन में देखे थे ये मुश्किल हालात, फिर भी ना मानी कभी कोई बात. मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान में समाई. अर्थशास्त्र गहरे तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले. मराठी में तूने जहाँ गया, हर पन्ने में है नई उड़ान. तूने जो बोए वो बीज उगे, हर पीढ़ी तेरे विचारों से जुड़े. समाज की चिंता हर दर्द समझा, शब्दों से नजरिया बदला. तेरी विरासत अमर रहेगी, हर दिल में रोशनी बहेगी. अछूतोड़ बोले आता मी का वाजवून दाखवलं की अच्युत गोडबोले कोणी ग्रेट म्हणून मुळीच नाही, पण हे काय करू शकतं. हे उद्या स्क्रिप्ट रायटर्सचं काय होणार, उद्या म्युझिक डिरेक्टरचं काय होणार, वादकांचं काय होणार, इन्स्ट्रुमेंटलिस्टचं काय होणार, हे प्रचंड आहे. म्हणजे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ आहे आज. ॲडव्हर्टिजमेंट इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री, म्हणजे ए आयशिवाय काही. तुम्हाला पर्सनल कम्प्युटरवर बसून आज मी एक सिनेमा करू शकतो. अब्राहम लिंकन हिरो आहे आणि मधुबाला हिरोईन आहे, दोघेही गेलेले आहेत. आणि अब्राहम लिंकन मधुबालावरती फिरतोय, मेरा प्यार तेरा प्यार वगैरे झाडाभोवती, आणि मधुबाला अभिनय वगैरे म्हणते आपले हिंदी पिक्चर्स वगैरे. हे मी बनवू शकतो इथे बसून. म्हणजे काहीच काही तुम्ही करू शकता. त्याचे वाईट परिणाम अर्थात आहेच, म्हणजे फेक व्हिडिओज आणि फेक न्यूज आणि हे सगळं करून, कोणाला मॉर्फ करून, कोणाच्या तोंडात तुम्ही काही कुठली वाक्य घालू शकता. हा आणखीन वेगळा विषय आहे. सायबर सिक्युरिटी आणखीन विषय आहे. पण हे घडलं कसं, ह्याचा मी थोडा इतिहास अगदी थोडक्यात सांगणार, कारण आपला वेळ खूप कमी आहे. पण माझं नॉर्मली 1 तास सव्वा तासच भाषण असतं, ते खूप प्रचंड पॉप्युलर होतं. पण मी अगदी कॉम्प्रेस करतो, तुम्हाला पुढचे सगळे प्रोग्राम्स आहेत. तर मुख्य म्हणजे असं की 1940 साली ॲलन ट्युरिंगने पहिल्यांदा ही कल्पना मांडली.
की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन्स हे विचार करू शकतील असं त्याला वाटलं. त्यामुळे थिंकिंग मशीनची त्यांनी 1940च्या दशकामध्ये कल्पना मांडली. 1956 साली पहिल्यांदा डार्टमाउथ कॉन्फरन्स अमेरिकेमध्ये झाली आणि त्यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नाव पडलं. सुरुवातीला लोकांना काय वाटलं का AI मध्ये 2 भाग आहेत हे लक्षात ठेवा. एक म्हणजे फिजिकल भाग आहे आणि दुसरा इंटलेक्च्युअल भाग आहे. फिजिकल भाग म्हणजे रोबॉट्स, आपलं हालचाली करतो, आपण चालतो, फिरतो, रांगतो, पायऱ्या चढतो, हे सगळं किंवा वळतो, हे सगळं यंत्राला करता आलं पाहिजे. तसं सेन्सस म्हणजे आपल्याला वास येतो, आपल्याला चव कळते, आपल्याला स्पर्श जाणवतो वगैरे, सगळ्या सेन्सेससुद्धा यंत्राला कळल्या पाहिजेत. ह्याचा हा फिजिकल भाग झाला. त्याच्यात अजूनही प्रगती जेवढी व्हावी तेवढी होत नाही आहे आणि त्यात खूप मोठे प्रयत्न चालू आहेत. फे ली नावाची जी आहे तिने म्हणजे डीप लर्निंगमध्ये खूप मदत केली, ती आणि जेफ्री हिंटन, मी त्याकडे येईन. पण त्यामुळे व्हिज्युअल ज्ञान आपल्याला असणं, माणूस हा काय फक्त भाषा नाही आहे. ChatGPT वगैरे फक्त भाषेकडे बघतात आणि लॉजिककडे बघतात, पण माणूस फिरतो पण, बोलतो पण, त्याला सेन्सेस पण, तो बघतो पण. आपल्याला व्हिज्युअल जे चित्र उभं राहतं कुठल्याही गोष्टीचं ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे यंत्राला माणूस बनण्याकरता ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आत्ता त्याच्यावर रिसर्च चालू आहे. पण ही प्रगती खूप हळू होत होती आणि त्यावेळेला मग लोकांना वाटलं दुसरी प्रगती म्हणजे लॉजिक किंवा तर्क हा यंत्रामध्ये कसा घालायचा. तर त्यावेळी एक्सपर्ट सिस्टम्स नावाच्या सिस्टम्स तयार झाल्या. म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, वकील यांचं सगळं ज्ञान ते यंत्रामध्ये भरायचं. त्याला म्हणजे डॉक्टर कसं काम करतो, तर मला ताप आला तर हिरवी गोळी घेईल, अंग दुखायला लागलं तर पिवळी गोळी दे, असं कोणी करत नाही, पण मी उदाहरण म्हणून सांगितलं. आणि ताप आला आणि अंग दुखायला लागलं तर मग लाल गोळी घे असं. आणि मग तरी आठवड्यात परिणाम झाला नाही तर मग एक्सरे काढ किंवा ECG काढ वगैरे, असं जे सगळं आहे या सगळं इफ देन एल्स सारखं. इफ फीवर देन येलो टॅबलेट, इफ बॉडी एक देन दिस टॅबलेट, इफ फीवर अँड बॉडी एक देन ग्रीन टॅबलेट वगैरे असं. आणि त्यानंतर जरी परिणाम झाला नाही देन टेक ECG किंवा एक्सरे, आणि इफ देर इज अ पॅच इन द एक्सरे देन डू दिस. सो सगळं इफ देन एल्स, आमच्या जावा, SQL, C++ इफ देन एल्स स्टेटमेंट असतात. तसं सगळं प्रोग्रॅमच्या भाषेमध्ये ज्ञान द्यायचं त्या कम्प्युटरला. नंतर मग रुग्णांनी तिथे जायचं आणि आपल्याला काय होतं हे विचारायचं आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी उत्तरं द्यायची. हे पहिल्यांदा ध्येय होतं. त्याला एक्सपर्ट सिस्टम्स असं म्हणतात. आता त्यामध्ये गडबड अशी व्हायला लागली की ते एक्सपर्ट सिस्टम फार चालेनात, कारण त्यामध्ये ते ज्ञान सारखं बदलायला लागायचं. तर ते ज्ञान सारखं बदलायला लागायचं, कारण नवीन नवीन विकार, नवीन नवीन गोळ्या, नवीन नवीन टेस्ट हे सगळं यायला लागलं. आणि त्यामुळे सारखं ते इफ देनच बदलावं लागलं. दर वर्षाला, दर 2 वर्षाला नवीन काहीतरी विकार निर्माण होतात, नवीन गोळ्या, नवीन इंजेक्शन, नवीन शोध, नवीन टेस्ट, CT स्कॅन आला, हे ते. त्यामुळे सारखा तो प्रोग्राम बदलून ते बल्की व्हायला लागलं आणि त्यामुळे ते फार पॉप्युलर झालं नाही. आणि त्यामुळे एक्सपर्ट सिस्टम्सवरचा लोकांचा विश्वास वाढाला. म्हणजे पहिल्यांदा लोकांना AI मध्ये भयंकर अगदी वाटलं होतं आपण हे करू ते करू, यंत्र अगदी माणसासारखं सगळं वागेल, फिजिकल बाबतीतचं रोबोट करू आपण, इकडे त्याला लॉजिकली त्याला विचार पण करता येईल. पण ते हळूहळू एकदम ढासळत गेलं आणि त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट्स तिथल्या गेल्या आणि त्यामुळे AI विंटर सुरू झाला. आणि तो AI विंटर सुरू झाला त्यावेळेला लोकांचं म्हटलं की हे AI मध्ये काही फार दम नाही आहे. आणि त्यामुळे अनेक कंपन्यांनी माघार घेतली, अनेक कंपन्यांमधली इन्व्हेस्टमेंट गेली. आणि त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा, त्याच वेळेला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि इतर गोष्टींमध्ये हे चालू होतं. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे काय, तर आपण कम्प्युटरशी आपल्या भाषेमध्ये बोलू शकणं. तोपर्यंत आपण फक्त प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये बोलू शकत होतो, जावा, C++ वगैरे अशा भाषेमध्ये आपण कम्प्युटरशी संवाद साधू शकत होतो. पण आता आपण आपल्याला आपल्या भाषेमध्ये संवाद साधणं त्यांना शक्य. आपण जेव्हा मोबाईलमध्ये म्हणतो की मी आता गोव्याला आहे, तर मी पणजीमध्ये आहे आणि मला जवळच्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे, मी मराठीतनं किंवा इंग्रजीमधनं मी बोलू शकतो. आणि मी जेव्हा बोलतो तर ते कम्प्युटरला कळतं चक्क. आत्तापर्यंत कंपायलर्स जे होते ते ठराविक स्ट्रक्चर्ड लँग्वेज, C++, बेसिक, कोबाल या लँग्वेजचं कंपायलर करून मशीनला कळेल अशा भाषेमध्ये रूपांतर करण्याकरता कंपायलर लागायचे. पण आता जे मराठी आणि इंग्रजीमध्ये बोलतो कम्प्युटरला कळतं कसं, त्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणतात. ते खूप अवघड आहे, तो AIचा भाग आहे. त्याच्यावर संशोधन चालू होतं पण ते स्लो तऱ्हेने चाललेलं होतं. तसंच रोबॉटिक्समध्ये प्रगती होत होती पण थोडी स्लो चाललेली होती. पण 2000च्या सुमाराला कॅनडामध्ये एक प्रश्न निर्माण झाला, कारण तिथे फ्रेंच आणि ब्रिटिश दोघांचं राज्य होतं. त्यामुळे त्यांना हजारो डॉक्युमेंट्स फ्रेंचमध्ये, इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमधून फ्रेंचमध्ये त्यांना ट्रान्सलेट करावी लागत होती. मग त्यांना वाटलं की आपण हे ट्रान्सलेशन ऑटोमॅटिकली करू शकू का.
तर ट्रान्सलेशन ऑटोमॅटिकली करू शकू का? त्यातही पहिल्यांदा ते सिम्बॉलिक AI सारखं वापरायला सुरुवात केली. सिम्बॉलिक म्हणजे टॉप डाऊन अप्रोच, जसं मी इफ देन एल्स स्टेटमेंट म्हणालो एक्सपर्ट सिस्टमसाठी. हा जर का फ्रेंच शब्द आला तर तो इंग्लिश शब्द, हा इंग्लिश शब्द आला तर तो फ्रेंच शब्द. जसं की आपण 2 डिक्शनऱ्या दिलेल्या आहेत आणि आता ह्यातला शब्द वापरून ते ट्रान्सलेट कर, असं त्यांना करता येईल का आपल्याला, असं त्यांना वाटायला लागलं. पण त्यामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. तो प्रश्न असा की कुठल्याही शब्दाचं असं डायरेक्टली नुसतं शब्दशः ट्रान्सलेट करून चालत नाही. त्यातले वाक्प्रचार महत्त्वाचे असतात, ते शब्द कुठे आहे मग त्याचा कॉन्टेक्स्ट महत्त्वाचा असतो. ते समजण्याकरता मी फक्त उदाहरण सांगतो मराठीतलं एक. लागण्याची गंमत बघा मराठीमध्ये, एक फक्त शब्दाचं उदाहरण बघा. बाजूच्या गावात एक चित्रपट लागला होता, तो बघून परत येताना वाटेत मित्राचा बंगला लागला. एकच शब्दाचं किती कॉन्टेक्स्ट आणि अर्थ वेगळेत कसे बघा. त्याचा मुलगा माझ्या ऑफिसमध्ये नुकताच लागला होता. बंगल्यात शिरताना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला लागला. घरचे जेवायचा आग्रह करू लागले. मला जेवणात गोड लागतं हे माहीत असल्याने गोड केलं होतं. भात थोडा लागला होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली, ती नेमकी मला लागली. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार लागली. निघताना बस फलाटाला लागलीच होती, ती लागलीच पकडली, पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस लागली. मग काय, घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी लागली, कारण आल्या आल्या घाईची लागली. आणि त्यामध्ये बरं का, आणि घाईची लागली. थोडक्यात माझी अगदी वाट लागली, घरची मंडळी हसायला लागली. आता लागलीमध्ये इतके वेगवेगळे कॉन्टेक्स्ट, ते डायरेक्टली ट्रान्सलेट कसं करणार तुम्हाला हे कॉन्टेक्स्ट माहीत असल्याशिवाय? मग करायचं काय आता? नुसतं शब्दाला शब्द इफ देन एल्स, इफ दिस फ्रेंच वर्ड देन दॅट, असं करून चालणार नाही आपल्याला. तर त्यावेळेला त्यांनी असं प्रश्न विचारला एकाने, ब्रेन वेव्ह आली एकाला, की लहान मुलं शिकतात कसं? तर लहान मुलाला आपण सांगत नाही हा कर्ता, हा कर्म, हे क्रियापद, हे डिक्शनरी वगैरे देत नाही आपण. तो नुसते शब्द किंवा वाक्य आणि अनेक वाक्प्रचार हजारो ऐकतो आणि ऐकल्यानंतर मनातल्या मनात नियम बनवतो. म्हणजे डेटावरनं नियम बनवणं. आत्ता पण काय होतं, त्याला नियमच देत होतो आपण, इफ देन एल्स, इफ फिवर देन टेक दिस टॅबलेट. म्हणजे कम्प्युटरला आपण नियम देत होतो आणि त्यातनं उत्तर मिळवत होतो, म्हणजे त्यातनं डेटा मिळवत होतो. आता डेटावरनं नियम बनवणं का? लहान मुलगा तो डेटा म्हणजे हजारो वाक्य ऐकतो आणि त्यातून व्याकरणाचे नियम बनवतो. लहान मुलगा असं सारखं ऐकल्यानंतर तो गेला होता किंवा ती गेली होती असं बरोबर म्हणायला लागतो, कारण तो त्याने ऐकलेलं असतो. ते ऐकल्यानंतर तो सगळे नियम बनवतो आपल्या डोक्यामध्ये व्याकरणाचे. त्याला कर्ता कर्म क्रिया सगळं कळायला लागतं. तर हा जो प्रकार हे आपल्याला मशीनमध्ये करता येईल का? ह्यालाच मशीन लर्निंग म्हणतात. मशीन लर्निंग म्हणजे काही नाही, डेटावरनं त्यातले पॅटर्न शोधणं. आणि डेटावरनं कुठलेही पॅटर्न शोधण्यालाच आपण बुद्धी म्हणतो. म्हणजे इंटेलिजन्स म्हणजे उदाहरणार्थ 1 3 5 7 पुढचा आकडा कुठला, आपण डेटामधला पॅटर्न शोधत असतो. म्हणजे दोघातले 2चा फरक आहे किंवा सगळं विषम संख्या आहे, तो पॅटर्न आहे. हा पॅटर्न म्हणून तर चेक युअर IQ ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये आपण असे प्रश्न विचारतो, त्याला आपण बुद्धी म्हणतो. खरं म्हणजे बुद्धी अनेक प्रकारची असते, 7 प्रकारची असते. गार्डनर नावाच्या अमेरिकन सायकॉलॉजीने सांगितलेलं आहे. स्पॅशल इंटेलिजन्स, म्युझिकल इंटेलिजन्स, सगळ्या तरीच असतं. लॉजिकल, आपण फक्त लॉजिकल इंटेलिजन्स बघतो, म्हणजे 1 3 5 7 पुढचा आकडा कुठला. पण म्हणजे काय बघतो आपण, डेटामधला पॅटर्न त्याला ओळखता येतो का हे आपण बघत असतो. मी उदाहरण तर सांगतो मी, की समजा एका बँकेमध्ये 7,000 कस्टमर्स आहेत आणि त्या 7,000 कस्टमर्सचा डेटा दिला आणि म्हणला त्यातले पॅटर्न शोध. आता आमच्या टेक्निकल भाषेमध्ये त्याला अनसुपरवाइज लर्निंग म्हणतात. म्हणजे मशीन लर्निंगचाच एक भाग आहे की त्यात आपण काय शिकवायचं किंवा काय विचारतो सांगितलेलं नसतं, फक्त पॅटर्न शोध असं सांगितलेलं असतं. तर 7,000 कस्टमर्सचं आपण उंची, वजन, सॅलरी, कुठे राहतो, त्याला मुलं किती आहेत, लग्न झालं आहे का, नंतर पगार किती आहे, हुद्दा काय आहे, मॅनेजरचं काय, असं सगळं जर का आपण डेटा त्याला दिला आणि सांगितलं यातल्याचा संबंध शोध, तर जो सॅलरी, उंचीचा आणि सॅलरीचा संबंध आहे का असं काहीतरी शोधायला जाईल. पण त्याला काही फार संबंध मिळणार नाही. स्टॅटिस्टिक्समध्ये कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन असतो, त्यामुळे आपण तो संबंध शोधू शकतो. उदाहरणार्थ स्मोकिंग आणि कॅन्सर ह्याच्यासारखा काढला तर कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन खूप जोरदार येईल. तो त्याला 1 म्हणतात. म्हणजे R जर का 1 आला तर संबंध खूप जवळचा आहे. R म्हणजे 0 आला तर काही संबंध नाही आहे. तर स्मोकिंग आणि कोइफिशियंट आणि कॅन्सरमध्ये तो कोइफिशियंट 0.9 0.95 वगैरे येईल. तर तसं मग उंची आणि पगाराचा फरक साम्य आहे का किंवा काही कोरिलेशन आहे का, त्याला काही मिळणार नाही. त्याला अशा तशी बरीच तो ट्राय करेल. शेवटी त्याला आढळलं समजा की जे ग्रॅज्युएट आहेत, जे MBA झालेले आहेत आणि जे 3 वर्ष अनुभव आहेत, अशा मंडळी मोटार कार घेण्याची शक्यता 95% आहे. असं कोरिलेशन त्यांनी डेटावरनं काढलं. ह्याला मशीन लर्निंग म्हणतात, याला अनसुपरवाइज म्हणतात, कारण त्याला फक्त सांगितलं आहे आपण तू संबंध शोध म्हणून. तर असा संबंध त्यांनी शोधला
की बँक लगेच अशा सगळ्या कस्टमर्सचे मोबाईल नंबर घेऊन आपल्या कॉल सेंटरला देते आणि सांगतात यांना भंडावून सोड, कार लोन हवं आहे का, कार लोन हवं आहे का, कार लोन हवं आहे का. मग आता 5,000 लोकांना 7,000 लोकांना विचारण्याच्या ऐवजी फक्त 200 लोकांना विचारलं तरी चालतं. हा त्यातलं महत्त्वाचं भाग. दिस इज मशीन लर्निंग. आता या मशीन लर्निंगमध्ये त्यांना असा प्रश्न आला की आपल्याला इमेज ओळखता येईल का, कम्प्युटरला इमेज ओळखता येईल. इमेज रेकॉग्निशन अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो 2012 साली सुटला आणि तोपर्यंत AI ला फार महत्त्व नव्हतं. लक्षात ठेवा, जेव्हा इमेज रेकॉग्निशन झाली हा प्रचंड महत्त्वाचा टप्पा झाला. आणि 2017 साली जेव्हा गुगलने एक पेपर लिहिला, अटेन्शन इज ऑल यू नीड, ज्याच्यामुळे ChatGPT सगळं सुरू झालं, त्यामुळे सगळा हा पूर आला. ते मी सांगतो आता 10-15 मिनटात तुम्हाला कळेल सगळं. तर 2012 साली इमेज त्यांनी ओळखण्याकरता त्याला समजा म्हणजे आपल्या मेंदूमध्ये कोट्यावधी न्यूरॉन्स असतात. ते न्यूरॉन्स एकमेकांना जोडलेले असतात. खरं जोडलेले नसतात, त्याच्यामध्ये एक सिनॅप्स नावाची फट असते, पण जोडलेलं असतं असं गृहीत धरा. आणि त्याची एक नेटवर्क तयार झालेलं आहे आपल्या मेंदूमध्ये. ते नेटवर्क्समधनं अनेक न्यूरो ट्रान्समिटर्स जात असतात. त्यामुळे आपल्या भावना, त्यामुळे आपण शिकत जातो. जी सर्किट्स आपली जास्त पक्की होत जातात तिथे आपण मेमरी वाढते, त्यामुळे आपण शिकत जातो वगैरे असं सगळं. तर असं आपल्याला कृत्रिम तऱ्हेने करता येईल का. त्यामुळे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्सची कल्पना निघाली. अशी कल्पना निघाली की अनेक लेयर्स आहेत न्यूरॉन्सचे. एका लेअरवरती हजारो न्यूरॉन्स आहेत, पुढच्याही लेअरवरती हजारो न्यूरॉन्स आहेत, तिसऱ्याही लेअरवरती हजारो, आणि त्यातले सगळे एकमेकांना जोडलेले आहेत. असं अतिशय कॉम्प्लिकेटेड असं न्यूरल नेटवर्क तयार केलं. आणि प्रत्येक लेअर काहीतरी शिकतोय, काहीतरी कन्क्लुजन काढतो आणि पुढच्या लेअरला सांगतोय. पुढच्या लेअरला सांगतो की ह्याला किती महत्त्व द्यायचं असं म्हणतो सांगतोय. पुढचा लेअर आणखीन काहीतरी कन्क्लुजन काढतो, त्याच्या पुढच्या लेअरला देतोय. असं करत 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 शेवटल्या लेअरमध्ये कन्क्लुजन आपण काढतो. जसं आपण आपला मेंदू कसं ओळखतो एखादी गोष्ट, समजा ही बाटली आहे, हे कसं ओळखतो अशी कल्पना कर. आपल्या मेंदूमध्ये सुद्धा न्यूरॉन्सचे लेयर्स आहेत. पहिला लेअर इथे काहीतरी आहे हे ओळखेल. हे काहीतरी आहे आणि नाही ह्यातला फरक काय आहे की इथे काहीतरी एजेस दिसतात, कडा दिसतात बघा. काही नसेलच तिथे कुठली कड दिसणार नाही. तर पहिला लेअर कडा ओळखून काहीतरी आहे हे ओळखेल. मग दुसरा लेअर ते निर्जीव आहे का सजीव आहे ते ओळखेल. हलतंय का, उडतंय का, सजीव असेल तो पक्षी आहे का, प्राणी आहे का, सरपटणारा प्राणी, हे सगळं ओळखेल. मग तिसऱ्या ह्याच्यात आणखी आकार बघेल किंवा इतर सगळं बघेल. त्यावरून असं करत करत सगळ्यात शेवटी तो ओळखेल किंवा हे घुबड आहे किंवा हा पोपट आहे किंवा हा साप आहे. ते हे ओळखण्यास अनेक लेयर्समधनं जसं जातं तसंच आपण मेंदूमधनं म्हणजे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कमधनं इमेज ओळखता येईल का. तर त्यांनी उदाहरणार्थ मांजराचं चित्र दाखवलं. आता पहिला लेअरमध्ये उदाहरणार्थ त्यांनी चित्र पायाकडे बघितलं. नंतर त्यांनी ओळखलं की 4च पाय आहेत. 4 पाय म्हटल्यानंतर त्यांनी हत्ती असण्याची शक्यता 20%, माकड असण्याची शक्यता इतके टक्के, असं सगळं करून दुसऱ्या लेअरकडे पाठवलं. म्हणजे पायांना किती महत्त्व द्यायचं आहे त्याला वेट्स असं म्हणतात, म्हणून ते दुसऱ्या लेअरकडे पाठव. दुसऱ्या लेअर कानाकडे बघेल, तिसरा डोळ्यांकडे बघेल, चौथा मिशांकडे बघेल, पाचवा, असं करत करत सगळ्यात शेवटी जर का शेवटल्या लेअरने सांगितलं की मांजर असण्याची शक्यता 10%, हत्ती असण्याची शक्यता 70%, असं काहीतरी चुकीचं उत्तर दिलं. कारण आपण त्याला मांजर दाखवलेलं आहे, पण त्याला सुपरवाइज लर्निंग म्हणतात. त्याला मांजर दाखवलेलं आहे, त्यामुळे मांजर त्यांनी ओळखलं पाहिजे. पण त्यांनी चुकीचा असा निष्कर्ष काढला. तर मग तो पुन्हा पहिल्या लेअरपासून सुरुवात करतो आणि सांगतो, अरे मिशी जी आहे ती त्याला वेटेज तू जास्त दिलं पाहिजेस, का मिशी हत्तीला नसते, मिशी इतर कुठल्याच प्राण्याला नसते. त्यामुळे तो पहिले आपली वेट्स जी आहेत ती सगळी वेट्स बदलतो आणि पुन्हा आपलं कन्क्लुजन किती निघतं आहे. मांजराला मागच्या वेळी 10% होते, आता 30% आलं आहे का, 40% आलं आहे का 5% आलं आहे, म्हणजे कमी झालं का जास्त झालं आहे. म्हणजे वेट्स कुठली वाढवायची आणि कुठली कमी करायची ते तो ओळखतो. पण पुन्हा पहिल्यापासून करतो आणि पुन्हा ती वेट्स वाढवत किंवा कमी करत त्या दिशेने जातो. असं करत 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 सारखं शेवटी जेव्हा मांजराचं पर्सेंटेज 95-90% वगैरे येतं तेव्हा त्याला लक्षात येतं की मांजर आता त्याला ओळखायला लागलेलं आहे. मग ती वेट्स ॲडजस्ट केलेली असते, त्याला बॅकवर्ड प्रॉपगेशन असं म्हणतात. याचा शोध लावल्यामुळे जेफ्री हिंटन नावाच्या माणसाला 3 वर्षापूर्वी नोबेल प्राईज मिळालं फिजिक्सचं. आणि ते अतिशय महत्त्वाचं ठरलं. पण 2013 साली इमेज नेट नावाची एक स्पर्धा झाली अमेरिकेमध्ये. त्यावेळी त्यांनी इमेज ओळखायची स्पर्धा घेतली होती, ती जेफ्री हिंटननी जिंकली. आणि तेव्हापासून AI धुमाकूळ व्हायला सुरुवात झाली. कारण एकदा इमेज ओळखायला लागलात तुम्ही की एक्सरे पण तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही समजा TB झालेले 100 एक्सरे 1000 एक्सरे दाखवलेत आणि प्रत्येक वेळी त्याला वेट्स बदलून शिकवलं की TB झाल्यानंतर कुठलं काय कसं दिसेल, की तो TB ओळखायला लागेल, कॅन्सर ओळखायला लागेल, हजारो गोष्टी ओळखायला लागतात.
म्हणजे रेडिओलॉजिस्टचं सगळं काम AI तर करायला लागेल, कारण शेकडो विकारांचं एक्सरे, तसंच ECG, तसंच CT स्कॅन, तसंच ब्लड रिपोर्ट सगळं डिजिटल आहेत आता. त्यामुळे ते सगळं त्याला शिकवून 500, 600, 1000 विकारांचं त्याला 1000, 2000 पेशंट दाखवायचे. प्रत्येक वेळा ते वेट्स बदलायचे की एक्सरेला किती महत्त्व, CT स्कॅनला किती महत्त्व, ब्लड रिपोर्ट किती, त्याला हिमोग्लोबिनला किती महत्त्व, असं सारखं बदलत त्याला कोलायटिस ओळखायला लावायचं, त्याला अपेंडिसायटिस असे शेकडो जर का विकार त्याला ओळखायला लागला तो, तर डॉक्टरांचं डायग्नोसिसची गरज काय राहणार आहे. ड्रायव्हरलेस कार्समध्ये त्याला इमेजेस ओळखावे लागतात ना, समोर दगड आहे का, समोर सिग्नल आहे का, समोर पोलीस आहे का, हे सगळं ओळखायला लागला तो. कारण मांजर ओळखायला लागला, तसेच पोपट, तसंच कुत्रा, तसं सगळे प्राणी, सगळ्या वनस्पती, सगळ्या वस्तू. त्यामुळे आता सगळ्याच जर काही गोष्टी तो ओळखायला लागला, त्यामुळे ड्रायव्हरलेस कार्समध्ये त्याला पोलीस ओळखता येतात, सिग्नल ओळखतात, सगळंच ओळखता येतं. इमेज रेकग्निशनच्या ड्रायव्हरलेस कार शक्यच नव्हतं. फेस रेकग्निशनमुळे तुम्हाला क्राईम डिटेक्शन सहज करता येतं. फेस रेकग्निशनमुळे एअरपोर्टमध्ये तुम्हाला उद्याच्या जगात तुम्ही चेक इन करताना फोटो दिला असेल, तुम्ही डायरेक्टली विमानात जाऊ शकता, मध्ये काहीच नाही. हॉटेलमध्येच होतं, तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता आणि तुम्ही खोलीपाशी जाल रूममध्ये तुमच्या, तो वरचा कॅमेरा तुमचा फोटो काढेल आणि फोटो काढल्यावर मॅच करेल, मॅच करून ताबडतोब दार उघडेल. किल्लीचा प्रश्न नाही, चेक इनचा प्रश्न नाही, काहीच प्रश्न नाही. हा जो सगळा प्रकार आहे, म्हणजे फेस रेकग्निशनमुळे ड्रायव्हरलेस कार, डॉक्टरांचे जे डायग्नोसिस आणि ह्या सगळ्यामध्ये जो प्रचंड फरक पडला, त्यानंतर AIचं महत्त्व लोकांना कळायला लागलं. 2017 साली अटेन्शन इज ऑल यू नीड नावाचा पेपर निर्माण झाला गुगलमध्ये. त्याचा फायदा गुगलने घेतला नाही, तो OpenAI नावाच्या कंपनीने घेतला. तो इलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमननी ती कंपनी स्थापन केली. नंतर इलॉन मस्क बाहेर पडला, त्यांच्यात मारामारी झाल्या आणि इलॉन मस्कनी ग्रॉक नावाचं त्याचं हे काढलं. पण त्यांनी जेव्हा लार्ज लँग्वेज मॉडेल नावाचं जे मॉडेल तयार केलं, त्यामध्ये त्यांनी सबंध वेब पेजेस आणि इंटरनेटचा लाखो मिलियन्स ऑफ बाईट्सचा डेटा दिला. सगळ्या कादंबऱ्या, सगळे विकिपीडियातली पेजेस, वेबसाईट्स, सगळं त्याला त्यांनी गिळंकृत केलं. आणि त्यांनी काय केलं, एक मॉडेल बनवलं 2 स्टेजेसमध्ये. पहिलं जे मॉडेल आहे त्यात सगळे शब्द त्यांनी एका, त्याला मी मल्टी डायमेन्शनल मॅट्रिक्स म्हणतो, आता शब्द विसरून जा, पण त्यांनी तिथे मांडले. कसे मांडले की ज्यांच्यात संबंध आहे ते शब्द जवळजवळ मांडले. म्हणजे फिश आणि नेट हे जवळ आणलं आहे. नेट म्हटलं की टेबल टेनिस, नंतर टेनिस, नंतर बॅडमिंटन, हे सगळे जवळचे आणले. मग फिश म्हटलं की प्रॉन्स आणि फ्राय आणि असं सगळं त्यांनी जवळ आणलं. तर ज्याचे संबंध आहेत ते शब्द जवळ त्यांनी मांडले. त्या म्हणजे एका स्पेसमध्ये, 3 डिमेन्शनल स्पेसमध्ये कल्पना करा तुम्ही असे शब्द मांडलेले आहेत. आणि ज्यांचे संबंध येतील ते जो अगोदर किंवा नंतर, जसं कॉन्टेक्स्टचा संबंध लागली दाखवलं होतं, तसं एका शब्दानंतर पुढचे कुठले शब्द येतील किंवा त्यांचा संबंध कुठला असेल, असे शब्द जवळजवळ मांडले. आणि या कुठल्याही शब्दानंतर पुढचा कुठला शब्द येण्याची शक्यता आहे त्याच्या प्रॉबॅबिलिटीज मांडल्या. मग इंटरनेट म्हटलं की मग स्पीड येईल कदाचित, इंटरनेट म्हटलं की कनेक्शन येईल, इंटरनेट म्हटलं की राउटर येईल. तर मग त्या शब्दांचं किती येण्याची आणि ती प्रॉबॅबिलिटीज कशा मांडल्या, एवढा टेक्स्टचा डेटा त्यांनी घेतलेला होता. त्यामुळे त्याला माहिती आहे की हा शब्द 20% आलेला आहे, हा 30% आलेला आहे. जसं ऑटो कम्प्लीट असतं ना आपण ईमेल लिहिताना, की आय एम गोईंग टू म्हटल्यानंतर तो, मी समजा नाशिकला 100 वेळा गेलो असेल तर तो नाशिक करून मग आपण नाशिक ॲक्सेप्ट केलं किंवा पुढचा शब्द, असं तसंच ते असतं की एक शब्दावरनं आत्तापर्यंत अनुभवावरनं पुढचा शब्द काय असण्याची शक्यता, त्या प्रॉबॅबिलिटीजसुद्धा मांडलेल्या असतात. सो ज्यांचा संबंधाचे शब्द जवळ मांडणं आणि ते पुढचा शब्द असण्याच्या प्रॉबॅबिलिटीज, हे सगळं शब्दांचं जाळं तयार करणं, एवढ्या बिलियन्स ऑफ शब्दानंतर शब्द वापरून हे मॉडेल त्याला ट्रेनिंग म्हणतात. हे ChatGPT करतं किंवा ग्रॉक करतं. आणि त्याचं हे इतकं प्रोसेस, लाखो कोट्यवधी प्रोसेसिंग लागतं, म्हणून त्याला GPUs लागतात, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. लॅपटॉपला जे CPUs असतात ते चालत नाहीत आणि हे GPUs लागतात आणि भयंकर मोठा डेटा लागतो. आपल्याला वाटतं AI रेव्होल्युशन अमेरिकेतच का चालू झाली, 2015 सालानंतर का चालू झाली, कारण तिथे GPU, NVIDIA नावाची कंपनी, NVIDIA, ती GPUs तयार करते. त्यांनी गेम्स करता पहिल्यांदा सुरू केली ही, पण गेम्स करता ती वाढली, त्यांनी पैसे मिळवले. पण जेव्हा हे LLM आलं, लार्ज लँग्वेज मॉडेल, म्हणजे ChatGPT वगैरे सुरू झालं, तेव्हा त्यांना अक्षरशः हजारो GPUs लागायला लागले. कारण हे प्रोसेस करायला प्रचंड कम्प्युटिंग पॉवर लागते. आणि म्हणून NVIDIAचे GPUs भराभर विकले जायला लागले, त्यांची शेअर प्राईस प्रचंड वाढली. आज NVIDIA जगातली सगळ्यात श्रीमंत कंपनी, म्हणजे $5 ट्रिलियन त्याची व्हॅल्यू आज. सगळ्या जगामधली सगळ्यात व्हॅल्युएबल कंपनी NVIDIA आहे.
तर ते जी पी यू सगळं अमेरिकेत होते, डेटा पण अमेरिकन कंपनीच्या मालकीचा, फेसबुक, गुगल वगैरे, म्हणून ते सगळं अमेरिकेत सुरू झालं. आणि त्यांनी एवढा मोठा डेटा वापरून आणि एवढे मोठे जी पी यूज वापरून त्यांनी हे सगळं मॉडेल तयार केलं. आणि मग इन्फरन्स मॉडेल, म्हणजे आपण जेव्हा प्रश्न विचारतो, जसं इथे मला कविता लिहायला सांगितली, तो मग हे सगळं वापरून पुढचा शब्द निर्माण करतो, तो शब्द पुन्हा आत घेतो इनपुट म्हणून, त्याचा पुढचा शब्द निर्माण करतो, पुन्हा तो घेतो, असं करत करत एक वाक्य निर्माण करतो. तसंच सगळं करून एक पॅराग्राफ निर्माण करतो, पॅराग्राफ तसं एक एसे निर्माण करतो, कादंबरी निर्माण करतो. असं ChatGPT काम करतं. हे मुद्दाहून उलगडून सांगायचं कारण असं, कारण नाही तर आपल्याला नुसतं ते एक कल्पना असेल कसं काम करतं माहीत नसतं. ते हे करणं आणि का जी पी यूज लागतात, का डेटा लागतो, ते अमेरिकेतच का झालं, ह्याचा सगळ्याचा उलगडा होईल. पण हे जेव्हा सुरू झालं तेव्हा सगळंच चित्र बदललं. कारण आता तुम्ही हा सगळा डेटा, म्हणजे आता हा सगळा डेटा म्हणजे आत्तापर्यंत लाखो प्रोग्राम्स लिहिलेले समजा तुम्ही त्याला दिलेत, तर नवीन प्रोग्रामच लिहिण्याची गरज नाही, म्हणजे प्रोग्रामर्सचेच जॉब जातील. कॉल सेंटर्सचे जॉब, आता चॅटबॉट्स एवढे तयार झाले आहेत की बँकिंगमध्ये की इतर अनेक क्षेत्रातले तुम्हाला कस्टमर सपोर्टचे सगळी माणसांचे जॉब आज निम्मे गेलेले आहेत, पण उद्या शेकडो जातील. म्हणजे टेस्टिंग, प्रोग्रॅमिंग, कस्टमर सपोर्ट आणि इतर अनेक शेकडो जॉब्स उद्या जाणार. ड्रायव्हरलेस कार्समुळे कोट्यावधी ड्रायव्हर्सचे जॉब जाणार आहेत. तर ह्यामुळे सगळा जो धुमाकूळ व्हायला लागला या ChatGPTमुळे, लॉयर्सचे जॉब जातील. कारण ज्युनियर लॉयर्स जे होते ते ऑर्ग्युईंग लॉयरला सगळं तो रिसर्च करायचं. बघा एवढी बाडं ठेवलेली असतात ना, त्यातनं जाऊन रिसर्च करायची की स्टेट ऑफ राजस्थान विरुद्ध अमुक अमुक 1957 साल वगैरे, असं सगळं त्या केसला च्या सारख्या कुठल्या केसेस झाल्या हे ते रिसर्च करून काढायचे ज्युनियर वकील, आणि त्या सगळं डेटा द्यायचे ते ऑर्ग्युईंग वकिलाला, आणि तो ऑर्ग्युईंग वकील मग तो ऑर्ग्यू करायचा. आता ज्युनियर वकिलांचं काम जर का संबंध ChatGPT किंवा LLM करू शकत असेल तर मग ज्युनियर वकिलांनी काय करायचं. शिक्षकांचे जॉब बदलते सगळ्या ठिकाणी. हा जो प्रचंड परिणाम आहे शेतीमध्ये, मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे प्रत्यक्ष शेतात जाण्याची गरज नाही. ॲमेझॉनमध्ये ह्या त्यांच्या स्टोअर्समध्ये जी सगळी वस्तू ठेवाव्या लागतात त्याला फुलफिलमेंट, फुलफिलमेंट सेंटर्स म्हणतात. त्या फुलफिलमेंट सेंटर्समध्ये हजारो माणसं काम करायची, ती जवळपास सगळी जाऊन फक्त रोबॉट्स राहिलेले आहेत. इंग्लंडमध्ये एक शाळा आहे, हे कॉलेज आहे, तिथे एकही प्रोफेसर नाही, सगळं रोबॉट्स आणि व्हिडिओज तयार केले ह्यांनी चालतं. जपानमध्ये एक, चीनमध्ये आत्ता एक हॉटेल आहे, एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये एकही डॉक्टर नाही. तर ते जपानमध्ये एक हॉटेल आहे, त्या ठिकाणी एकही मनुष्य काम करत नाही. सगळं आल्यापासून सगळं रोबॉट्स आणि हे सगळं करतात. त्याचं स्वागत करेपर्यंत पासून तर रूममध्ये जाईपर्यंत, बिलिंग होईपर्यंत सगळं. आता अशा हॉटेलमध्ये तुम्हाला राहायला आवडेल की नाही वेगळा मुद्दा, पण हे चाललेलं कुठे हे तुम्हाला दाखवतो आहे मी. हे आत्ता 2025मध्ये 2030, 35, 40पर्यंत जेव्हा होईल तेव्हा जगाचा चेहरामोहरा बदलला असेल. माझं तर सध्या वाचन चालू आहे. तुम्हाला सांगतो, डेमिस हसबीस, त्याला केमिस्ट्रीचं नोबेल प्राईज मिळालं, जो जेमिनी म्हणजे गुगल जेमिनी चीफ आहे, त्यांनी प्रोटीन फोल्डिंगचा शोध लावला. म्हणजे प्रोटीन फोल्डिंग AIमुळे कसं होतं हे त्यांनी सांगितलं. आणि प्रोटीन फार सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यामुळे रोगांचं निदान शोधणं आणि त्याच्यावरची औषधं शोधणं हे इतकं फास्ट होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कम्प्युटिंगमुळे, की त्याच्या म्हणण्याप्रमाणे पुढच्या 10 वर्षात सगळ्या 2 विकारांवर मात मिळवता येईल. हे मला 10 वगैरे वाटत नाही, 20-30 असतील, पण त्याच्याकडे चाललेलं होतं. पण अजूनही 30 वर्षांनी, हे वाक्य लक्षात ठेवा, अजूनही 30 वर्षांनी माणसाचं आयुष्यमान, म्हणजे आता 78% ॲव्हरेज, ते दुप्पट होईल, म्हणजे 150 वर्ष होईल. आता 150 वर्ष काय करणार जगून ना, आपण कंटाळ येईल ना. 70-80 वर्ष जगायचं, मग गोळी घ्यायची, मग 20-30 वर्ष पुन्हा निश्चित पडायचं, पुन्हा उठायचं. आता नवीन मित्रमैत्रिणी कोण आहेत, नवीन रेस्टॉरंट काय आहेत, नवीन सिनेमे, सगळं पुन्हा 10-20 वर्ष मजा करायची, पुन्हा गोळ्या घ्यायच्या, पुन्हा 10-20 वर्ष पडकन करणार काय हो, असा प्रश्न आहे. तर हा जो सगळा, त्याच्याबरोबर AIचे तोटे पण खूप आहेत. म्हणजे विषमता खूप वाढणार आहे. AIचे फायदे फक्त वरच्याच काही लोकांना मिळतील असं वाटतं आहे. AIमुळे युद्धाला चालना मिळेल का, AIमुळे जसं मी आत्ता सांगितलं की मॉर्फिंग आणि चुकीचं, त्यामुळे इतर क्राईम वाढेल का, AIमुळे आणखीन क्लायमेट चेंजच्या वरती काय परिणाम, एवढे GPUs लागतात त्यामुळे खूप उष्णता निर्माण होते. तर या सगळ्याकडे सुद्धा सध्या चर्चा चालू आहे. आणि त्यामुळे AI हे दोन्ही असं शस्त्र आहे. पण एक नक्की लक्षात ठेवा,
100% की ए आय कदाचित तो आत्ता शेअर प्राईस वाढलेला आहे, तो बबल आहे. माझं गेल्याच आठवड्यात आर्टिकल आलं सकाळमध्ये, तर तो बबल कदाचित फुटेल, शेअरच्या प्राइसेस कदाचित कमी होईल, पण ए आय इज हिअर टू स्टे. त्यामुळे ए आयचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर अतिशय मोठा पडेल, त्याच्या नोकऱ्यांवर पडेल, आपण ज्या तऱ्हेने काम करतो तो पडेल. एका सोशिओलॉजीने सांगितलं की 6 वेळेला आपलं कामाचं स्वरूप बदलेल, म्हणजे नोकऱ्या बदलणं म्हणजे टी सी एसकडनं इन्फोसिसकडे जाणं नव्हे किंवा बँक ऑफ अमेरिकेकडनं सिटी बँककडे जाणं नव्हे, नोकऱ्याचं स्वरूप बदलणं. म्हणजे टेलर क्लार्क्स आले आणि तुमचं आपलं ATM झाले आणि टेलर क्लार्क्सचे जॉब्स बदलले, वर्ड प्रोसेसर आले आणि टायपिस्टचे जॉब गेले. म्हणजे असं सगळ्या क्षेत्रात होणार आहे आणि त्याला 10-10 वर्ष लागायची, आता काही महिन्यातच होते ते. त्यामुळे तुमच्या मुलांना तर नातवांना जे कोण असेल ते जरूर सांगा की हे क्षेत्र इतक्या फास्ट बदलणार आहे, तुमच्या एका करिअरमध्ये 4-5 वेळा बदलणार आहे की ते अनलर्निंग आणि लर्निंग प्रचंड फास्ट करावं लागणार आहे आणि त्यात ते सगळं झेपणं, त्याचा सायकोलॉजिकल परिणाम हा सुद्धा प्रचंड होणार आहे. काही लोकांचं म्हणणं, काही लोक म्हणजे जेफ्री हिंटन नोबेल लॉरेट किंवा इव्हन इलॉन मस्क आणि इतर अनेक लोकांचं म्हणणं आहे की बरीचशी कामं माणूस करायला लागेल. रोबॉटिक्सचे त्यातला मोठा अडथळा आहे, पण अजून 30-40 वर्षांनी जेव्हा रोबोट्स अनेक गोष्टी करायला लागतील, जेव्हा वर्कर्स काय करतील, अनेक गोष्टी त्याचे बरीच प्रश्नचिन्ह आहेत. म्हणजे फॉर द फर्स्ट टाईम इन हिस्ट्री की लोकांना हे उद्याचं जग कसं असेल हे आता माहीत नाही आणि ते प्रचंड खळबळजनक असणार आहे. त्यामुळे निदाने या टेक्नॉलॉजीची ओळख तरी आपल्याला असली पाहिजे. हे काय शक्यता आहे, कुठलाही बिझनेस नोकरी करताना पुढची 5 वर्ष हे टिकेल का, आपल्याला बदलावं लागेल. असं सगळं आपण जर का केलं नाही तर आपण आपले पाय कारण अनेक कंपन्या म्हणजे नोकिया, मी $multi-billion कंपन्या, मी फिनलंडला जायचो आमचा कस्टमर म्हणून, एकेकाळी नोकियाशिवाय पान हालायचं नाही, गॉट फिनिश्ड. कोडॅक एकेकाळी प्रचंड मोठी कंपनी, पण त्याने ॲनालॉग फिल्मच्याऐवजी डिजिटल फिल्मच्याऐवजी ॲनालॉग फिल्म स्वीकारली अँड गॉट फिनिश्ड. अशा शिकार कंपन्या $multi-billion कंपन्या घसरल्या तर माणसांची काय. त्यामुळे माणसं तर कम्प्लिटली फेकली जातील. आणि कंपन्या किंवा ऑर्गनायझेशन्स किंवा चळवळी जशा सहकार चळवळी, तर उद्याच्या जगात काय होईल आणि आपल्यावर काय परिणाम होईल हे ह्याचा विचार प्रत्येक माणसानी, संस्थेनी, देशांनी हा सगळा केला पाहिजे असं मला वाटतं. ते नाही, जर नाही केलं तर आपण पूर्णपणे यातनं बाहेर फेकले जाऊ. म्हणून ह्याचा हे तुम्ही गंभीररित्या घ्या. कुठलं का होईना आपण पुस्तकं वाचा, कुठले कोर्स ऑनलाईन काय असेल मुलांना सांगा, ऑनलाईन जर काही कोर्सेस असेल, स्टॅनफोर्ड असेल, IIT खरगपूर आहे, पण त्याचं ज्ञान असलं पाहिजे. तुम्हाला काही प्रोग्रामिंग यायला पाहिजे अशाला भाग नाही. माझ्यासारखं मनुष्य 73 वर्षाचं पायथनवर पुस्तक लिहिलं आहे, पण जाऊ माझं वेळेपणा झाला. पण तुम्हाला काही प्रत्यक्ष प्रोग्रामिंग करण्याची गरज नाही, पण त्याचं ज्ञान असणं की ह्याची काय क्षमता ओळखणं, त्याच्या लिमिटेशन्स ओळखणं आणि आपल्याला सातत्याने एक ते कुठे जाणार आहे ह्याचं एक असणं, ते केलं तर आपण या स्पर्धेमध्ये टिकू. आणि त्यामुळे मला एवढाच फक्त संदेश द्यायचा होता. धन्यवाद.